नमस्कार विद्यार्थी मित्रो, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। बी.एड कॅप राऊंड 2024 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत। विद्यार्थी मित्रो, जनरल बी.एड, स्पेशल बी.एड व ELCT बी.एड ज्याला आपण इंग्लिश मीडियम बी.एड असंही म्हणतो, या संदर्भातील हा व्हिडिओ। आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा। विद्यार्थी मित्रो, या व्हिडिओमध्ये आपण कॅप राऊंड म्हणजे काय, तसेच कॅप राऊंडची फीस असते ती, तसेच कॅप राऊंड प्रक्रिया, आपण जे रजिस्ट्रेशन करत असतो ज्याला आपण नावनोंदणी असं म्हणतो, आपल्याला किती वेळा कॅप राऊंड दरम्यान रजिस्ट्रेशन करावे लागते, आपला नंबर कसा लागतो व शेवटी आपल्याला ॲडमिशन कसे मिळते, ह्या सर्व बाबी यांची चर्चा आपण करणार आहोत। तर चला करूया आपल्या व्हिडिओला सुरुवात। सर्वप्रथम कॅप राऊंड म्हणजेच सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस, ज्याला मराठीमध्ये आपण केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया किंवा केंद्रीय प्रवेश प्रक्रिया असं म्हणतो। तर विद्यार्थी मित्रो, आपलं CET सेल जे की विविध CETs घेत असतं, तर सर्व ॲडमिशन्स हे केंद्रीय पद्धतीने करतं, म्हणजेच पूर्ण ॲडमिशन फक्त CET सेलमार्फतच होतात। ॲडमिशन आपलं कुठल्याही कॉलेजला होऊ, कोणत्याही प्रकारच्या कॉलेजला होऊ, हे आपलं CET मार्फतच झालेलं असतं। ही बाब आपण 100% लक्षात घ्या, म्हणजेच इतर कुठल्याही मार्गाने आपल्याला महाराष्ट्रामध्ये B.एडला ॲडमिशन मिळत नाही, हे आपण लक्षात घ्यावं। तर कॅप राऊंड सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस, तर हे जे प्रवेश प्रक्रिया होत असते, ह्या प्रवेश प्रक्रियेची पूर्ण जिम्मेदारी CET सेल हे ऑनलाईन पद्धतीने बजावत असतं। म्हणजेच आपली नावनोंदणी असेल, आपले डॉक्युमेंट अपलोड करणे असेल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, ह्या सर्व बाबी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने झालेल्या पाहायला मिळतात, ज्याला आपण ई-स्क्रुटिनिटी असं म्हणतो। सेंट्रलाइज प्रोसेस जी आहे ती अशा पद्धतीने कार्यरत असते, काम करते। विद्यार्थी मित्रो, आपली जी B.एड प्रक्रिया आहे ती गुणानुक्रमे म्हणजेच मेरिटनुसार आपले नंबर लागतात आणि त्यानुसार जी यादी लागते तिला आपण नुकताच आपला B.एड CET रिझल्ट जो की बहुप्रतीक्षित होता तो लागलेला आहे व त्याच गुणानुक्रमे आपली यादी लागेल, ही बाब आपण लक्षात घ्या। आपला जो रिझल्ट आहे तो पर्सेंटाईल या घटकाद्वारे प्रदर्शित करण्यात आलेला आहे, डिस्प्ले करण्यात आलेला आहे, जो की आपण ऑलरेडी पाहिला असेल। विद्यार्थी मित्रो, आता कॅप राऊंड जी आहे, आपल्या रिझल्टनंतर दुसरा टप्पा, दुसरी प्रक्रिया म्हणजेच कॅप राऊंड सुरू होणे हे असतं। आणि कॅप राऊंड सुरू होण्यापूर्वी आपल्याला कॅप राऊंडचं नोटिफिकेशन येतं, म्हणजेच रिझल्ट आपला ऑलरेडी लागलेला आहे, त्यानंतर नोटिफिकेशन येईल व कॅप शेड्यूल येईल। तर आता कॅप शेड्यूल जो असतो, कॅप शेड्यूल म्हणजे काय ते आपण पाहूया। विद्यार्थी मित्रो, स्क्रीनवरती आपण पाहू शकता स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल महाराष्ट्र स्टेट मुंबई याचा जो मागील वर्षीचा म्हणजे 2023चा कॅप शेड्यूल जो आहे तो आपल्याला इथे पाहायला मिळतो। यामध्ये आपण टायटल पाहू शकता, सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस कॅप टेंटेटिव्ह शेड्यूल फॉर B.एड कोर्स ॲकॅडमिक इयर 2023-24 अशा प्रकारे आपल्याला कॅप शेड्यूल आपल्याला अलॉट झालेला पाहायला मिळेल। तर कॅप शेड्यूल अलॉट झाल्यानंतर आपल्याला डेट्सच्या रूपामध्ये, कॅलेंडरच्या रूपामध्ये हा कॅप शेड्यूल मिळतो आणि त्यामध्ये विद्यार्थी मित्रो आपल्याला सर्व डेट्स ह्या लक्षात ठेवाव्या लागतात। इथं सुरुवातीलाच आपण पाहू शकता की कॅप शेड्यूलमध्ये पहिलीच बाब जी दिलेली आहे ती म्हणजेच कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन फॉर MS म्हणजेच स्टुडंट ऑफ महाराष्ट्र आहे ते महाराष्ट्र स्टुडंट्स, आणि OMS म्हणजेच आउट ऑफ महाराष्ट्र स्टुडंट्स कॅन्डिडेट्स रजिस्ट्रेशन। तर त्याची डेट त्यांनी दिली 30/6/2023 ते 23/8/2023। विद्यार्थी मित्रो, अत्यंत मोठा कालावधी इथे आपल्याला रजिस्ट्रेशनसाठी दिलेला असतो आणि ह्या कालावधीमध्ये सर्वांना रजिस्ट्रेशन्स करून घ्यायचे असतात। नेहमी आपली विचारणा असते की शेवटची डेट काय आहे, तर शेवटच्या डेटचा विचार न करता ती कितीही जरी दूर असली तर आपण स्टार्टिंगच्या फेजमध्ये, सुरुवातीच्या फेजमध्ये आपण ह्या कॅप रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे। त्यानंतर कॅप रजिस्ट्रेशन झाल्यानंतर
दुसरा टप्पा जो आपल्याला इथे पाहायला मिळतो, ई स्क्रुटिनिटी ऑफ अपलोडेड डॉक्युमेंट्स अँड फील्ड इन ॲप्लिकेशन फॉर्म बाय द ई व्हेरिफिकेशन टीम. तर आपली जी ई व्हेरिफिकेशनची टीम आहे, CET सेलची टीम, तर CET सेलची टीम आपले सर्व डॉक्युमेंट्स जे आपण अपलोड करणार आहोत, जे ऑलरेडी आपण CETचा फॉर्म भरताना अपलोड केले आहेत, त्याचं व्हेरिफिकेशन होतं, त्याची पडताळणी होते त्याला. आणि ही पडताळणी पूर्णपणे ऑनलाईन आहे, म्हणजेच आपण अपलोड केलेले डॉक्युमेंट्स CET सेल चेक करतं, पाहतं. आणि ते डॉक्युमेंट्स पाहिल्यानंतर विद्यार्थी मित्र, पुढचा जो टप्पा आहे आपण इथे पाहू शकता, डिस्प्ले ऑफ अल्फाबेटिकल लिस्ट फॉर राऊंड फर्स्ट. तर पहिल्या राऊंडची मग काय होते, प्राथमिक यादी तिथं आपल्याला आलेली पाहायला मिळते. तर ती यादी डिस्प्ले होण्याची डेटसुद्धा ऑलरेडी दिलेली असते. तर आता जेव्हा आपला शेड्यूल येईल त्यावेळेस आपल्याला सर्व डेट्स लक्षात ठेवायच्या आहेत, त्या कॅलेंडराईज करायच्या आहेत, म्हणजे त्या डेटला आपण तिथी अपडेट चेक करायची आहे. अजून एक लक्षात घ्या, आपली CET सेलची प्रक्रिया पूर्णपणे म्हणजेच 100% ऑनलाईन पद्धतीने चालणारी आहे. तर या प्रक्रियेत आपण कुठेही रजिस्ट्रेशनसाठी चुकलो किंवा एखादी अपडेट आपण चेक नाही केली तर विद्यार्थी मित्रो, त्याप्रमाणे आपण त्या राऊंडमधून बाहेर पडतो. समजा राऊंड फर्स्टला आपण रजिस्ट्रेशनच केलं नाही तर आपण राऊंड फर्स्टसाठी मग बाहेर पडलेले आपल्याला पाहायला मिळतो, म्हणजे फर्स्ट राऊंडमध्ये आपलं नावच येत नाही. नंतर मग ज्यावेळेस सेकंड राऊंड असतो विद्यार्थी मित्रो, त्यावेळेस आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं. तर अशा प्रकारचे हे जे टप्पे आहेत, डिस्प्ले ऑफ अल्फाबेटिकल लिस्ट ती झाल्यानंतर विद्यार्थी मित्रो, पुढचा जो टप्पा आहे, रिझॉल्विंग ग्रॅव्हन्सेस. आपल्या जर काही त्रुटी असतील, नावामध्ये काही बदल असेल, जन्मतारखेत काही बदल असेल किंवा फोटो साईन यामध्ये काही बदल असेल तर कुठलाही बदल आपण इथे करू शकतो. त्याला आपण ग्रॅव्हन्सेस म्हणजेच मराठीमध्ये त्रुटी असं म्हणतो. तर त्रुटी दुरुस्त करण्यासाठी आपल्याला कालावधी दिला जातो. आता इथं लक्षात घ्या, कालावधी जो दिलेला आहे तो अत्यंत कमी आहे, म्हणजेच 3च दिवसाचा कालावधी आहे. 27, 28 आणि 29, म्हणजे 27 ते 29 ह्या 3 दिवसात तुम्हाला कुठलीही त्रुटी जर असेल ती दुरुस्त करून घ्यायची आहे. म्हणजेच जन्मतारखेत बदल असेल किंवा कुठलाही बदल असेल, मार्क्समध्ये एखादा कमी जास्त असेल, तो अपलोड केलेला चुकीचा असेल, कुठलीही गोष्ट असेल तर 3 दिवसात ती आपल्याला दुरुस्त करून घ्यावी लागेल. त्यानंतर काय होईल, तर त्यानंतर होईल पब्लिकेशन ऑफ फायनल मेरिट लिस्ट फॉर राऊंड फर्स्ट. तर त्याचीसुद्धा डेट अगोदरच नमूद केलेली असते. तर आपला ज्यावेळेस कॅप शेड्यूल येईल त्यावेळेसच्या डेट्स वेगळ्या असतील, ह्या जुन्या डेट्स आहेत हे लक्षात घ्या. हे फक्त मॉडेलसाठी आपण घेतलेलं आहे. तर आपली फायनल मेरिट लिस्ट काय होईल, पब्लिश होईल. फायनल मेरिट लिस्ट पब्लिश झाल्यानंतर कुठल्याही प्रकारची त्रुटी आपल्याला दुरुस्त करता येत नाही, ही गोष्ट आपण लक्षात घ्या. त्यानंतर पहिली मेरिट लिस्ट, फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर आपल्याला अत्यंत महत्त्वाचं एक काम करावं लागतं, ते म्हणजेच कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंग फॉर राऊंड फर्स्ट अँड सेकंड. तर दोन्ही राऊंडसाठी एकत्रितपणे आपल्याला इथे काय करावं लागतात, ऑप्शन फिल करावे लागतात. विद्यार्थी मित्रो, आता आपल्याला वाटेल राऊंड फर्स्ट असताना सेकंडचं कॉलेज फिलिंग फॉर्म का करायचं. तर राऊंड फर्स्टसाठी जे विद्यार्थी रजिस्ट्रेशन करतात ते सर्वच विद्यार्थी ॲडमिशन घेतात असं नाही. आपणास माहीत असतं, बहुतांश वेळेस आपण मल्टीपर्पज CETs देत असतो. बहुतांश विद्यार्थी मेडिकल CET, BEd CET तसेच कुठल्याही अजून इतरच्या CET ज्या आहेत त्या CETला ते इनरॉल होत असतात, फॉर्म भरत असतात आणि दुसरीकडे त्यांचा नंबर लागल्यानंतर ते BEd CETच्या किंवा कॅप राऊंडमधून ते बाहेर पडतात. त्यामुळे एक्स्ट्रा विद्यार्थी तिथं असावेत, ह्यामुळे त्यांनी काय केलेलं आहे, 2 राऊंड सलग असतील असं ते गृहीत धरून CET सेलने आपल्याला ही सुविधा दिलेली आहे. पहिल्या राऊंडमध्ये ज्यांचा नंबर लागला नाही त्यांना दुसऱ्या राऊंडमध्ये आपोआप प्रमोट केलं जातं. पण कोणाला प्रमोट केलं जातं, ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं आहे फक्त त्यांनाच प्रमोट केलं जातं. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. म्हणजेच फर्स्ट आणि सेकंड राऊंडसाठी एकत्रितपणे आपल्याला कॉलेजचे काय करायचे आहेत, ऑप्शन फॉर्म द्यायचे आहेत. कॉलेजचे ऑप्शन फॉर्म देताना एक लक्षात घ्या, बहुतांश वेळेस विद्यार्थी एकदम कमी ऑप्शन निवडतात. ते म्हणतात मला फक्त एकाच कॉलेजला ॲडमिशन पाहिजे आणि त्याच कॉलेजचं त्यांनी जर नाव दिलं, ऑप्शन दिला. महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहीत आहे 488पेक्षा जास्त कॉलेजेस आहेत. अजून काही कॉलेजेस त्यामध्ये ॲड होणार आहेत, ही बाब आपण लक्षात घ्या. ज्यावेळेस आपला कॅप शेड्यूल अलॉट होईल त्यावेळेस आपल्याला ह्याची निश्चित संख्या मिळालेली असणार आहे. तर विद्यार्थी मित्रो, तुम्ही कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 488 आत्तापर्यंतच्या कॉलेजच्या संख्येनुसार ह्यात भर होणार आहे, हे लक्षात घ्या. तर सगळेचे सगळे ऑप्शन तुम्ही देऊ शकता. तर आपल्याला जर 89% जरी पर्सेंटाईल असलं आणि आपण एकच कॉलेजचं ऑप्शन दिला आणि त्या कॉलेजचं मेरिट फर्स्ट लिस्टसाठी जर अत्यंत हाय असेल आणि त्यात जर तुमचं मेरिट त्यापर्यंत पोहोचलं नाही तर तुमचा नंबर कुठल्याही कॉलेजला लागणार नाही. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. म्हणजेच आपल्याला जास्तीत जास्त ऑप्शन देणं गरजेचं आहे
आपल्याला पर्सेंटेज कुठलंही असो तर जास्तीत जास्त ऑप्शन देऊनच तुमचा नंबर लागण्याचे चान्सेस वाढतात, ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी. पहिला राऊंड झाल्यानंतर चित्र अजून स्पष्ट होतं, आपल्याला समजतं की कोणत्या कॉलेजचं मेरिट कुठं लॉक झालेलं आहे, ज्याला आपण कट ऑफ म्हणतो. तर तो कट ऑफ कळल्यानंतर दुसऱ्या राऊंडसाठी सुद्धा आपल्याला ऑप्शन फॉर्म फिल करण्याची संधी दिली जाते आणि आपण ऑप्शन बदलू शकतो. तर अजून एक लक्षात घ्यायचं, आपला अगोदर जर एखाद्या कॉलेजला नंबर लागला नसेल आणि त्याचं मेरिट जर हाय असेल तर दुसऱ्या राऊंडमध्ये मात्र त्या कॉलेजचं नाव द्यायचं नाही. ऑप्शन फिलिंग करताना याची आपण निश्चितपणे काळजी घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला कमी गुणामध्ये कमी पर्सेंटाईलमध्ये निश्चितपणे आपला नंबर लागेल. तर ऑप्शन फिलिंग फॉर्म झाल्यानंतर काय होते तर अलोकेशन ऑफ राऊंड फर्स्ट राऊंड अलॉट होतो, म्हणजे फर्स्ट राऊंडच्या सीट डिक्लेअर होतात. त्याची पण एक तारीख दिलेली असते आणि त्या तारखेनुसार आपल्याला ते चेक करायचं असतं. त्यानंतर कॅन्डिडेट रिपोर्ट टू अलॉटेड कॉलेज अँड सीक ॲडमिशन फॉर राऊंड फर्स्ट. तर विद्यार्थी मित्रो, ह्या अलोकेशनमध्ये काय होणार आहे तर आपल्याला आपल्या लॉगिनमध्ये कळणार आहे की आपला नंबर लागला आहे का नाही. तर तिथे एक असा बार येतो, ज्यावेळेस आपलं कॅप पोर्टल पूर्ण ॲक्टिव्ह होईल त्यावेळेस आपण ते पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच आपल्याला दाखवूया. तर त्या बारमध्ये सीट ॲक्सेप्टन्स म्हणून एक आपल्याला काय असतो ऑप्शन दिलेला असतो. सीट ॲक्सेप्ट आपण जर केली तर आपल्याला ती सीट अलॉट होते आणि सीट अलॉट झाल्यानंतर आपल्याला काय करावं लागतं तर कॅन्डिडेट रिपोर्ट टू अलॉटेड कॉलेज अँड सीक ॲडमिशन फॉर राऊंड फर्स्ट. तर त्या विद्यार्थ्याला परत काय दिलेलं असतं, एक कालावधी दिलेला असतो. आपण इथे पाहू शकता 18 सप्टेंबर 2023 ते 22 सप्टेंबर 2023 असा इथे कालावधी दिलेला आहे. तर ह्या कालावधीमध्ये जाऊन आपण तिथे ॲडमिशन घ्यायचं आहे. इथे आपण पाहू शकता 18, 19, 20, 21 आणि 22 या दिवसामध्ये जाऊन आपल्याला ॲडमिशन घ्यायचं आहे. शेवटच्या दिवशी न जाता पहिल्या, दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आपण जायचं आहे. अजून एक गोष्ट लक्षात घ्या, फक्त राऊंड फर्स्टलाच जास्त दिवस दिलेले असतात. राऊंड सेकंड, थर्ड आणि फोर्थ याला अत्यंत कमी कालावधी म्हणजे 2 ते 3 दिवसाचा कालावधी ॲडमिशनसाठी असतो. आणि ॲडमिशन हे फक्त 10 ते 5 या ऑफिस टाईममध्येच होतात. ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी. 10च्या अगोदरसुद्धा ॲडमिशन सुरू होत नाहीत आणि 5 नंतर ते लॉक होतात, कारण प्रक्रिया ऑनलाईन आहे. 5ला आपोआप प्रक्रिया ती बंद होते आणि त्यांना दररोजचे दररोज कॉलेजला ॲडमिशन्स किती झालेत हे अपलोड करावं लागतं. आणि ॲडमिशनचा टाईम संपल्यानंतर म्हणजेच इथे आपण पाहू शकता 22 तारखेपर्यंत आपल्याला ॲडमिशन घेण्याची सूचना आहे. तर 23 तारखेला पोर्टलला सर्व माहिती अपलोड झालेली आपल्याला पाहायला मिळते व पुढच्या राऊंडसाठी किती जागा वॅकंट आहेत, शिल्लक आहेत, त्या पण डिक्लेअर झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. तर राऊंड सेकंड ज्याची डेट इथं ऑलरेडी दिलेली आहे त्यामध्ये आपण पाहू शकता डिस्प्ले ऑफ वॅकंट सीट्स फॉर राऊंड सेकंड हे आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याची एक डेट दिलेली असते. त्या डेटला आपल्याला ते चेक करावं लागतं. विद्यार्थी मित्रो, यानंतर आपल्याला कॅप राऊंड थर्ड, ज्याला आपण इन्स्टिट्यूट लेवल राऊंड असंही म्हणतो, तो राऊंड सुरू झालेला पाहायला मिळतो. त्यामध्येही प्रक्रिया सेम आहे. दरवेळेस आपल्याला काय करायचं आहे तर नावनोंदणी करायची आहे आणि त्यानंतर ऑप्शन फॉर्मसुद्धा प्रत्येक वेळी भरायचा आहे. ही गोष्ट आपण या अनुषंगाने लक्षात ठेवा. तसेच आपल्याला अजून एक ऑप्शन असतो ज्याला आपण सीट बेटरमेंट असं म्हणतो. राऊंड फर्स्टमध्ये जर आपल्याला एखादं कॉलेज आवडलं असलं आणि त्या कॉलेजला जरी आपला नंबर लागला व आपण नंतर आपल्याला वाटलं की नाही आपल्याला ते कॉलेज नको आहे, तरी आपल्याला ते कॉलेज बदलता येतं. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. परंतु त्याला आपल्याला बेटरमेंट हा ऑप्शन निवडावा लागतो. बेटरमेंटमध्ये परत 2 आपल्याला सुविधा आहेत. एक तर ती सीट फ्रीज करून आपल्याला बेटरमेंट करता येतं किंवा सीट फ्रीज न करता बेटरमेंट करता येतं. तर फ्रीज करणं म्हणजे ती जागा आमच्यासाठी राहू द्या असा त्याचा अर्थ असतो. आणि दुसऱ्या कॉलेजला जर आपला नंबर लागला नाही तर ती जागा आपल्या नावावर राहते किंवा आपल्याला तिथे ॲडमिशन घेता येते. परंतु आपण नुसतं बेटरमेंट असं जर केलं आणि दुसरीकडे आपला नंबर लागला नाही तर पहिली जागा जी आहे तिच्यावरचा जो आपला क्लेम असतो तो आपोआप संपुष्टात येतो, निघून जातो. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. त्यानुसार आपल्याला ॲडमिशन्स. तर विद्यार्थी मित्रो, अशा प्रकारे आपल्या कॅप राऊंडचं प्रारूप आहे, मॉडेल आहे, जे की आपण 2023च्या मॉडेलनुसार म्हणजेच कॅप शेड्यूलनुसार पाहिलं आहे, अभ्यासला आहे. आता पुढील बाब ती म्हणजेच आपल्या कॅप राऊंडसाठी आपल्याला फीस भरावी लागते, मोजावी लागते. तर विद्यार्थी मित्रो, ज्यावेळेस आपल्याला सीट ॲक्सेप्टन्स करायचं असतं त्यावेळेस आपल्याला ही फीस ऑनलाईन पद्धतीने भरावी लागते. ही वा आपण लक्षात घ्या. तर ही फीस जी आहे मागील वर्षी म्हणजेच 2023ला ₹1000, तर ₹1000 आपल्याला ऑनलाईन पद्धतीने CET सेलला नंबर लागल्यानंतर भरावे लागतात.
त्यानंतर विद्यार्थी मित्रो, कॅप प्रक्रिया जी आहे त्यात आपण आताच पाहिल्याप्रमाणे सुरुवातीला आपल्याला काय करावं लागतं, नावनोंदणी करावी लागते, म्हणजेच रजिस्ट्रेशन करावं लागतं की आपणही ॲडमिशन घेण्यासाठी इच्छुक आहोत व ह्या प्रक्रियेमध्ये आपण राहू इच्छितो. आणि विद्यार्थी मित्रो, सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर ज्यावेळेस आपण कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घेत असतो तर हा त्याचा शेवटचा टप्पा होय, म्हणजेच कॅप राऊंड तिथे संपतो. ज्यावेळेस आपलं ॲडमिशन पूर्ण होतं, ज्यावेळेस आपण सर्व डॉक्युमेंट्स आपले व्हेरीफाय करतो, कॉलेजवाले त्याला चेक करतात, डॉक्युमेंट्स घेऊन ठेवतात आणि आपल्याला प्रवेश घेतल्याची जी पावती असते ज्याला आपण ॲडमिशन फीस रिसिप्ट असं म्हणूया, तर ती रिसिप्ट आपल्याला मिळाल्यानंतरच आपला प्रवेश 100% पूर्ण होतो. ही बाब लक्षात घ्या. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. प्रवेशाचे सर्व टप्पे आपल्या लक्षात आलेच असतील विद्यार्थी मित्रो. त्यानंतर आपली नावनोंदणी प्रत्येक वेळेस करणं आपल्याला गरजेचं आहे. जितके राऊंड होतील, आपला नंबर जर तिसऱ्या राऊंडपर्यंत नाही राहिला आणि चौथाही राऊंड जर झाला तर परत नावनोंदणी, परत ऑप्शन फिलिंग फॉर्म, ही बाब आपण लक्षात घ्यावी. त्यानंतर आपला नंबर गुणानुक्रमे लागेल, ज्यात आपण ऑलरेडी पाहिलेला आहे. प्राधान्यक्रम आपल्या नंबर लागण्यासाठी अजून एक कारणीभूत असलेली गोष्ट आहे. जास्तीत जास्त प्राधान्यक्रम देणं गरजेचं आहे. त्यानंतर आपली ॲडमिशन प्रक्रिया कधी पूर्ण होईल, ज्यावेळेस आपण फीस भरू. विद्यार्थी मित्रो, जी फीसची क्रमवारी आहे तर विशेष महाविद्यालय जे असतात, ज्याला आपण स्पेशल कॉलेजेस असं म्हणतो, स्पेशल BEd असं म्हणतो, त्याची फीस आपल्याला मागील वर्षी ₹14,000 असलेली पाहायला मिळते. त्यानंतर शासकीय महाविद्यालय जे आहेत त्यांची फीस 16,500 एवढी आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर विनानोंदित महाविद्यालय, त्यानंतर अभिमित महाविद्यालय व प्रसिद्ध महाविद्यालय अशी आपल्याला फीसची क्रमवारी पाहायला मिळते. अजून एक गोष्ट लक्षात घ्या, ही फीस आपल्याला 2 वेळेस भरावी लागते. म्हणजेच 2 वर्षाचं आपलं BEd असल्यामुळे प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष, ज्याला आपण फर्स्ट इयर, सेकंड इयर असं म्हणतो, तर ह्या दोन्ही वर्षी आपल्याला सेम फीस भरावी लागते. पहिल्या वर्षी 14,000 भरली तर दुसऱ्या वर्षीसुद्धा 14,000. पहिल्या वर्षी जर तुम्ही 33,000 भरली तर दुसऱ्या वर्षी 33,000च, हे आपण लक्षात घ्या. त्याप्रमाणे आपल्याला 2 वर्ष दोनदा फीस भरावी लागते व आपला जो BEdचा कोर्स आहे तो अशा प्रकारे आपल्याला पूर्ण करावा लागतो. विद्यार्थी मित्रो, आपल्या सर्वांना BEd कॅप राऊंडसाठी हार्दिक शुभेच्छा. नोटिफिकेशन आल्यानंतर आपला कॅप राऊंड अलॉट होईल व त्याप्रमाणे आपल्याला त्याला शेड्यूलला फॉलो करायचं आहे, हे लक्षात घ्या. तुम्ही चॅनललाही फॉलो करायला विसरू नका व मित्रपरिवारामध्ये नक्कीच शेअर करण्यास विसरू नका. लवकरच भेटूया अपडेटेड व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.